नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीकच्या जगद्गुरु तुकोबारायांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत सर्वांना समजणाऱ्या भाषेत, तोही वैश्विक पातळीवरील साहित्याशी चर्चात्मक अंगानं घेऊन जाणाऱ्या तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट क्रमांक 123 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा अभंग हा गाथेतील अभंग क्रमांक 578 आहे आणि हा अभंग असा आहे. थोडे परी निरे अविटते घ्यावे खरे, घ्यावे जेणे नये तुटी, बीज वाढे बीजापोटी. चित्त ठेवी ग्वाही आणि कांशी चाड नाही, आपुले ते हित फार, तुका म्हणे खरे सर. जगद्गुरु तुकोबाराय आपण काय घेतलं पाहिजे ह्या अभंगातून आपल्याला समजून सांगत आहे. काय सांगतात महाराज? अतिशय साधा सोपा आणि सरळ अभंग आहे. थोडे परी निरे, थोडं घ्यावं पण ते निरं असावं, पाण्यासारखं स्वच्छ असावं. अवीट ते घ्यावे खरे, जे अवीट आहे, ज्याच्यामध्ये काही दोष नाही, ज्याच्यामध्ये काही बाधा नाही, जे चुकीचं नाही, जे वाईट नाही, जे दुर्गुणाने युक्त नाही, असं घेऊ नये, भलेही ते भरपूर असेल. बेचव अन्न टोपलभर खाण्यापेक्षा चवीदार आणि पौष्टिक अन्न हे थोडंसंही खाल्लं तरी ते शरीराला फायद्याचं ठरतं. अगदी तसंच महाराज सांगतात की थोडे परी निरे, थोडं घ्यावं पण चांगलं घ्या. अवीट ते घ्यावे खरे, जे खरं आहे, जे अवीट आहे, जे दुर्गुणयुक्त नाही असं घ्यावं. दुर्गुणाने युक्त असलेलं सोडून द्या. महाराज सांगतात तुम्हाला हे छोटं वाटत असेल पण लक्षात ठेवा, घ्यावे जेणे नये तुटी, बीज वाढे बीजापोटी. आणि हे तुम्हाला थोडं आहे, मी एवढ्याशात कसं भागू असं तुम्हाला वाटत असेल कदाचित. साहजिक आहे, माणसाला जास्त आपल्याकडं असलं पाहिजे अशी माणसाची भावना असणं साहजिकच आहे. म्हणून महाराज सांगतात की घ्यावे जेणे नये तुटी, जरी कमी असलं तरी ते घ्या, त्याच्यामध्ये तूट नाही. दिसायला जरी हे कमी दिसत असले तरी ते कमी नाही, कारण लक्षात ठेवा, बीज वाढे बीजापोटी. एका बियापासून दुसरा बी तयार होतो आणि चांगुलपणा वाढत जातो, आणि चांगुलपणाच वाढला पाहिजे. निर आहे, जे स्वच्छ आहे, जे सुंदर आहे, तेच वाढलं पाहिजे. म्हणून आता हे चांगलं वाईट कसं ओळखायचं बरं? कोण ठरवणार हे चांगलं वाईट? बाबा बुवांच्या मागे लागून आपण ठरवणार का हे चांगलं हे वाईट? असं झालं तर आपण पुन्हा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ आणि लोकांचे गुलाम होऊ. त्यापेक्षा महाराज सांगतात की चित्त ठेवी ग्वाही आणि कांशी चाड नाही. अरे तुमच्या स्वतःला चित्ताला ग्वाही करा, तुमच्या अंतरात्म्याला विचारा, तुमच्या आतल्या आवाजाला विचारा की काय खरं आहे आणि काय सत्य आहे, कोणतं स्वच्छ आहे. सगळं जग तुम्ही फसवू शकता, सगळ्या जगाला तुम्ही वेड्यात काढू शकता, परंतु तुम्ही तुमच्या स्वतःला फसवू शकत नाही. तुमचं मन, तुमचा आत्मा तुम्हाला ग्वाही देऊन सांगतो काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. महाराज सांगतात की जर तुमचं मन तुम्हाला योग्य गोष्ट काय आहे ते सांगत असेल तर आणि कांशी चाड नाही, म्हणजे बाकीचे लोक काय बोलतात त्याचा काहीही मतलब नाही किंवा त्याचा काही उपयोग सुद्धा नाही. त्याचा काही उपयोग नाही, कारण तुमच्या अंतरात्म्यानं तुम्हाला सांगितलेलं आहे की काय चूक आहे, काय बरोबर आहे, काय स्वच्छ आहे, काय अस्वच्छ आहे. आणि म्हणून शेवटच्या चरणात महाराज सांगतात की आपुले ते हित पार, तुका म्हणे खरे सार. महाराज सांगतात आपलं जे हित आहे, आपलं स्वतः जे हित आहे ते हित पाहिलं पाहिजे. आणि स्वतःचं हित हे चांगुलपणा जपण्यामध्ये आहे, स्वतःच्या अंतरात्म्याच्या आवाजाला ऐकून निर्णय घेण्यामध्ये आहे. आणि हेच काय आहे, खरं खुरं सार आहे, हाच खरा काय आहे, मतितार्थ आहे. इतिहासामध्ये मोठमोठे उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. 1978ला जेव्हा जनता पक्षाची राजवट आली तेव्हा सर्वानुमते पंतप्रधान कोण होणार होतं तर जयप्रकाश नारायण यांचं नाव सर्वांनी पुढे आणलं होतं आणि एकमत होतं. परंतु जेपीने सांगितलं की माझा आतला आवाज सांगतोय की मी पंतप्रधान होणार नाही, आणि या आतल्या आवाजाचं ऐकून त्यांनी पंतप्रधान पद ठोकवलं. 2002ला जेव्हा युपीएची पहिल्यांदा राजवट आली तेव्हा सुद्धा सर्वानुमते सोनिया गांधी यांना पंतप्रधान पद देण्याचं ठरलं होतं. मात्र त्यांनी सांगितलं की माझा आतला आवाज सांगतोय की मला पंतप्रधान पद नको. म्हणजे आपला अंतरात्मा आपल्याला योग्य काय आहे, चूक काय आहे, बरोबर काय आहे हे सांगत असतो.
आणि मग महाराज सांगतात की आपल्या अंतरात्म्याला विचारा आणि तोच तुम्हाला काय सांगेल, जे खरं आहे ते तुम्हाला सांगेल. ज्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या अभंगातून सांगितलं की आपला आतला आवाज, सत्य जे आहे, जे स्वच्छ, सुंदर, निर्मळ, उदात्त, उज्ज्वल जे काही आहे ते तुमच्या आत आहे. जसं वेदांमध्ये सांगितलं अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. किंवा भगवान गौतम बुद्धही सांगतात की स्वतःला ओळखा. तुम्ही जेव्हा स्वतःला ओळखाल तेव्हाच तुम्हाला हे जग कळेल. आधी स्वतःला ओळखा मग हे जग ओळखायला जा. अगदी तसंच जगद्गुरु तुकोबारा सांगतात की सत्याचा आवाज तुमच्या आत आहे, तो आवाज तुम्ही ओळखा आणि बस, मग तुम्हाला सत्य तुमच्या समोर हजर असणार आहे आणि त्याची कास धरा, त्यातच तुमचं हित आहे. या विचाराशी मिळते जुळतेच सुप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक खलील जिब्रान यांची कविता आपण या आजच्या अभंगासोबत चर्चेला घेणार आहोत. द प्रॉफिट मधील त्यांची ही कविता आहे आणि या कवितेचं नाव आहे सेल्फ नॉलेज. 17वी ही कविता आहे. काय लिहितात पाहूया. अँड अ मॅन सेड स्पीक टू अस ऑफ सेल्फ नॉलेज अँड ही answered saying, your hearts know in silence the secrets of the days and the nights, but your ears thirst for the sound of your heart's knowledge. You would know in words that which you have always known in thought. You would touch with your fingers the naked body of your dreams. तर प्रॉफिट यांना विचारलं जातं की काय आहे स्वतःला जाणणं. व्हॉट इज सेल्फ नॉलेज. जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की स्वतःला ओळखा, सत्य तुमच्या आतमध्ये आहे. अगदी तसंच प्रॉफिट यांना विचारलं गेलं की व्हॉट इज सेल्फ नॉलेज. त्यांनी सांगितलं की युअर हर्ट्स नो द सिक्रेट ऑफ डेज अँड नाईट. तुमच्या अंतरात्म्याला, तुमच्या हृदयाला माहिती आहे हे दिवस रात्र का घडत आहे, जग हे का सुरू आहे, तुमच्या आत त्याचं उत्तर दडलेलं आहे. पण तुमचे जे कान आहेत ते तुमचे कान अधीर आहेत की त्यांना ऐकायचं की तुमचं हृदय काय म्हणताय. साऊंड ऑफ युअर हर्ट्स नॉलेज. यू वुड नो इन वर्ड्स दॅट विच हॅव ऑलवेज नो इन थॉट. तुमच्या विचारामध्ये जे आहे ते त्याला शब्दांमध्ये तुमच्या कानाला ऐकायचं. आणि तुमचे जे स्वप्न आहेत, जे अमूर्त स्वप्न आहेत, हे अमूर्त स्वप्न तुम्हाला अमूर्त स्वरूपात झालेले पाहिजे. हे कुणाला पाहिजेत. तुम्हाला पाहिजे आहेत, जे की तुमच्या आतमध्ये आहेत. तुमच्या कानाला ऐकायचं आणि त्याला बाहेर कसं आणता येईल हे तुम्हाला पाहायचं आहे. जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुमच्या आतमध्ये सत्य आहे, निरसत्य आहे, स्वच्छ सत्य आहे. ते सत्य तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. जसं खलील जिब्रान सांगतात की तुम्ही जे स्वप्न बघता आहात, तुमचे जे विचार आहेत ते विचार, सद्विचार, चांगले विचार तुमच्या आतमध्येच आहेत. तुम्हाला बाहेर शोधायची गरज नाही. तुमचे स्वप्न सुद्धा कुठं आहेत, तुमच्या आतमध्येच आहेत. पुढे खलील जिब्रान लिहितात की अँड इट इज वेल यू शुड द हिडन वेल स्प्रिंग ऑफ युअर सोल मस्ट नीड राइज अँड रन मर्मरिंग टू द सी अँड द ट्रेजर ऑफ युअर इनफायनाइट डेप्थ वुड बी रिव्हील्ड टू युअर आईज. आणि मग तुमच्या आतमध्ये जो सत्याचा हा जो स्प्रिंग आहे, हा जो झरा आहे, हा झरा त्याला बाहेर यायचा, त्याच्या आत्म्याला त्याला बाहेर यायचा. राईज अँड रन मर्मरिंग टू द सी. आणि त्याला समुद्राकडे धावत जायचं. समुद्र म्हणजे ईश्वर आहे. अँड द ट्रेजर ऑफ इन्फायनाइट डेप्थ. तुमच्यामध्ये जी इन्फायनाइट डेप्थ आहे, असीम खोली आहे आणि ती तुमच्या डोळ्यानं तुम्हाला पाहायची आहे. बट लेट देअर बी नो स्केल्स, नो वे युअर अननोन ट्रेजर. आणि तुमचं जे अननोन असलेलं, कुणाला माहीत नसलेलं हे जे काही ट्रेजर आहे, हा जो खजिना आहे, ह्याचं मोजमाप होऊ शकत नाही. का? कारण एवढं असीम आहे, एवढं अपरिमित आहे. पुढं द सेल्फ इज अ सी बाउंडलेस अँड मेजरलेस. आणि तुमचा जो सेल्फ आहे, तुमचा जो आत्मा आहे, हा कसा आहे, बाउंडलेस आहे, अमर्याद आहे, मेजरलेस आहे. तसे मोजमापही कोणी करू शकत नाही. आणि जर कुणाला वाटत असेल की मला सत्य सापडलेलं आहे, तर त्यानं काय म्हणावं, से नॉट आय हॅव फाउंड द ट्रूथ बट रादर आय हॅव फाउंड अ ट्रूथ. तुम्ही असं म्हणू नका की मला ते सत्य मिळालेलं आहे, मला एक सत्य, त्या सत्यातला एक भाग मला प्राप्त झालेला आहे, असं आपण म्हटलं पाहिजे. से नॉट आय हॅव फाउंड द पाथ ऑफ द सोल, से रादर आय हॅव मेट द सोल. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की मला सत्याचा मार्ग सापडलेला आहे. तुम्ही असं म्हणा की माझा आत्मा जो आहे सत्याच्या मार्गाने चालत आहे. कारण सत्य सुद्धा कसं आहे, अपरिमित आहे, जे की तुमच्यामध्ये आहे. ट्रूथ
ओरिजिनॅलिटी, स्पॉन्टेनिटी सगळं तुमच्यामध्ये आहे आणि त्याचा एक एक भाग तुम्ही काय करत आहोत, शोधत आहोत. तुम्हाला हे संपूर्ण सत्य सापडले असं कधी होत नाही. ही काय आहे, जर्नी आहे, हा एक प्रवास आहे. फॉर द सोल वॉक्स अपॉन ऑल पाथ्स, द सोल वॉक्स अपॉन नॉट अपॉन फाईन, neither does it grow like a reed. The soul unfolds itself like a lotus of countless petals. शेवटी खलील जिब्रान उदाहरण देतात की तुमचा आत्मा ह्या मार्गानं चाललेला आणि मग हा जो मार्ग आहे, हा मार्ग एक सरळ रेषेत जाणारा मार्ग आहे का, काय एखादी बांबूचं बेट असल्यासारखं ते आहे का, तसं काहीही नाही. तर हे स्वतःलाच स्वतः ओपन करते. तुम्हाला त्याचा शोध घेत त्याच्या मागं फिरण्याची गरज नाही. ज्या पद्धतीनं कमळाची एक एक पाकळी जशी उमलते, तसं तुमचा आतला सेल्फ, तुमचा आत्मा काय होतो, हळूहळू हळूहळू काय होतो, उमलतो, बाहेर होतो. आणि तुमचा आतला जो आवाज आहे, तुमचे आतले जे सत्य आहे, तुमचं आतले जे सौंदर्य आहे, हे सौंदर्य काय होतं, बाहेर येतं. त्यामुळे बाहेर काहीतरी शोधत बसू नका, हे जगद्गुरु तुकोबराय सांगतात. थोडे तरी थोडे जरी असले, चांगले असले तरी ते घ्यावं असं जसं सांगतात. आणि त्याची सत्य असत्यता ही कशानं ओळखायची, तर ती असत्य तुमच्या आतल्या सेल्फनं ओळखायची. जसं खलील जिब्रान सांगतात, अगदी त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सांगतात. त्यामुळे लोक काय म्हणतात, समाज काय म्हणतो, किती लोकांना माझं मान्य आहे, किती लोकांना मान्य नाही, या भानगडीत पडायचं नाही. आपला मार्ग स्वतः घेऊन पुढं चालायचं. ज्या पद्धतीनं भगवान गौतम बुद्धही म्हणतात की अत्थ दीप भव, अपना दीपक खुद बनो, आपला उजेड स्वतः बनायचं आणि पुढे जायचं. जगद्गुरु तुकोबरायांच्या या संदेशासोबत खलील जिब्रान यांच्या या कवितेच्या चर्चेसोबत या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबराय, रामकृष्ण हरी.